चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रोजच्या ठरल्याप्रमाणे आज पुन्हा एकदा आपल्या लॅब टेक्निशियन आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी जे आपण क्वेश्चन आणि ॲन्सर घेतोय, जे अतिसंभाव्य क्वेश्चन ज्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे आणि आपल्या टॉपिकचं विश्लेषण व्यवस्थित करून त्यानुसार काही प्रश्न बायोलॉजीच्या घटकासंदर्भातील मी आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तर आज पहिला प्रश्न आहे की तुम्हाला या ठिकाणी मला पुन्हा एकदा नमूद करायचं आहे की जे क्वेश्चन मी या ठिकाणी घेत आहे हे क्वेश्चन घेऊन तुम्हाला तुमची रिव्हिजन झाली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाची एक डिरेक्शन मिळाली पाहिजे. त्यासाठी या प्रश्नाकडे व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी काही फायदा होईल या अनुषंगाने आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील हे मी तुम्हाला या व्हिडिओ घेण्याचा मागचा हेतू आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला ॲड करायची की फक्त एवढ्याच प्रश्नावर तुम्ही निर्भय राहू नका. म्हणजे तुम्ही फक्त हेच क्वेश्चन केले आणि तुम्हाला ह्याच परीक्षेला हेच प्रश्न येऊन जातील एवढंच करू अभ्यास असं करू नका. तुम्हाला दिशा मिळेल नक्की आणि आले तर याच्यामध्ये प्रश्न येण्याची शक्यता पण खूप जास्त प्रमाणात आहे. पण तुमचं स्वतःचं नुकसान नाही होण्यासाठी तुम्हाला फक्त याच प्रश्नावर अवलंबून न राहता तुम्ही तुमच्या पद्धतीने अजून पण त्याच्यावर सराव करा. मी पण माझ्या परीने की जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर आज जास्त विषय पुढे न घेता आपण डायरेक्ट क्वेश्चनवर जाऊ. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे? 7 इज द नॉर्मल pH. हा जो pH आहे नॉर्मल म्हणजे न्यूट्रल, 7 जी व्हॅल्यू असते ती न्यूट्रल असते. बघा, जो बेस व्हॅल्यू आणि ॲसिडिक असते की ती 7 पेक्षा कमी 0 पर्यंत ही ॲसिडिक व्हॅल्यू वाढत जाते आणि 7 to 14 ही तुमची बेस व्हॅल्यू वाढत जाते. म्हणजे पण 7 जो ही रिडिंग आहे ना, हा 7 pH हे न्यूट्रल असतो. ॲसिडिक आणि बेस मधला न्यूट्रल व्हॅल्यू ही 7 असते. मग ही इथं काय विचारलंय तुम्हाला परीक्षेला? इज द नॉर्मल pH ऑफ द फॉलोइंग. तर पहिला ऑप्शन आहे फ्लुइड विदिन अ टिपिकल सेल. दूसरा आहे यूरिन, ब्लड इन द रेनल आर्टरी, ब्लड इन द टेस्टिक्युलर वेन. तर याचं उत्तर आहे फ्लुइड्स विदिन टिपिकल सेल. हे याचं करेक्ट उत्तर आहे. जे पेशीमधला द्रव्य असतो तो असतो त्याचा pH हा न्यूट्रल असतो. न्यूट्रल pH काय आहे? 7. आणि 7 पेक्षा जास्त कमी व्हॅल्यू होत असेल तर तो ॲसिडिक बनतो आणि जास्त होत असेल तर बेस. हे तुम्ही वाचलेलंच असेल. कॅलरी इनटेक ऑफ 1 year ओल्ड चाइल्ड म्हणजे 1 वर्षाच्या मुलाला किती कॅलरी दिवसासाठी कंझ्युम करणे गरजेचं असतं. तर किती कॅलरीज त्याने घेणं गरजेचं असतं? तर ती न्यूट्रिशन त्याला शरीराची वाढ करण्यासाठी गरजेची असते. तर त्याचं उत्तर आहे 1000 कॅलरी पर डे, किलो कॅलरी पर डे. 1000 किलो कॅलरी पर डे एवढी इनटेक करायची असते 1 वर्षाच्या मुलाने. ही कॅलरी त्याची गरज असते. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे द बेस्ट अँड सेफेस्ट मेथड ऑफ स्टेरिलायझेशन. स्टेरिलायझेशनसाठी आता जर तुमच्या पोस्टच्या रिगार्डिंग हा प्रश्न आहे. जसं लॅब टेक्निशियन, आरोग्य पर्यवेक्षक यांना जर विचारलं तर मेडिकल टर्ममध्ये स्टेरिलायझेशन प्रोसेस पण खूप महत्त्वाची आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती बेस्ट अँड सेफ मेथड आहे स्टेरिलायझेशनची? तर ती आहे ऑटोक्लेविंग. जर डेंटिस्टकडे गेल्यानंतर तुम्ही बघा याच्यामध्ये तुमच्या जे वाफेवरून निर्जंतुकीकरण केली जाते बघा, ती मेथड आहे. त्या मेथडचं नाव आहे ऑटोक्लेविंग. ओके, ही थोडीशी मॉडर्न मेथड आहे स्टेरिलायझेशनची. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे? लेप्रसी इज ऑल्सो कॉल्ड ॲज. कुष्ठरोग बघा, लेप्रसी काय? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला वारंवार येऊन गेलेला आहे. म्हणजे लेप्रसीला अजून एक दुसरं नाव आहे, त्याला बोलतात हॅन्सन्स डिझीज. याचं उत्तर आहे हॅन्सन्स डिझीज. हॅन्सनचा रोग असं बोललं जातं यास लेप्रसीला. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे द नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर
द नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर इज मेंटेन बाय. आता बघा, तुमच्या शरीराचं तापमान, हे शरीराचं तापमान हे मेंटेन राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे? ओके, कशामुळे ते शरीराचं तापमान मेंटेन राहतं? की जसं तुमच्या शरीराचं तापमान जर इम्बॅलन्स झालं, तर जसं की तुमच्या शरीरात आणि बाहेरच्या वातावरणात याच्यापासून तुमचं बाहेरच्या आणि तुमच्या इंटरनल बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी कुठला घटक जबाबदार आहे, कुठला घटक महत्वाचा आहे? तर त्याचं ऑप्शन आहेत फायबर, दुसरा आहे कार्बोहायड्रेट्स, तिसरा आहे फॅट आणि चौथा आहे प्रोटीन. आता बघा, याच्यामध्ये काय आहे, तुमच्या डायजेशन सिस्टीममध्ये तुमच्या किंवा कॅलरी तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी हे 4 घटक खूप महत्वाचे आहे शरीराच्या डायजेशन, तुमचं सगळं व्यवस्थित शरीराची वाढ होण्यासाठी. तर याच्यामध्ये बघा, तुमच्या शरीराला सगळ्यात जास्त जर एनर्जी कोण देत असेल तर कार्बोहायड्रेट देतो ना, आणि सगळ्यात जास्त शरीराची बांधणी करण्यासाठी उपयोग कोणाचा होतो? प्रोटीनचा होतो. आणि शरीरामध्ये तुमची पचन संस्था व्यवस्थित होण्यासाठी, पचन तुमच्या शरीरात व्यवस्थित होण्यासाठी फायबर हा न्यूट्रिशन कमी देतो, पण त्याचा पण महत्वाचा वाटा आहे. तर याच्यामध्ये सर्वात जास्त कॅलरी कोण देतो? कार्बोहायड्रेट देतो. ठीक आहे, तुमच्या कॅलरी म्हणण्यापेक्षा सर्वात जास्त एनर्जी ही कार्बोहायड्रेटपासून मिळते. शरीराला जवळपास 80 ते 85% एनर्जी कार्बोहायड्रेट देतो. तर खूप सारे वर्किंग आहे, पण मी तुम्हाला या ठिकाणी जास्त कन्फ्यूज करत नाही. तर तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे, तो प्रश्न काय आहे? तुमच्या शरीराचे तापमान बॅलन्स कोण करतं? तर त्याचं उत्तर आहे फॅट. ओके, मग आता तुम्ही याच्यावर अजून एक प्रश्न, 3-4 प्रकारचे प्रश्न बघू शकता या तिघामध्ये, कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन मध्ये. जर कार्बोहायड्रेट 1 ग्रॅम प्रोटीन पासून किती कॅलरी एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, किंवा 1 ग्रॅम फॅट पासून किती ग्रॅम तुम्हाला एनर्जी मिळते, कॅलरीज मिळतात, कार्बोहायड्रेट्स पासून किती मिळतात, हे तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये पाहून घ्या. याच्यावर पण प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे, किंवा मी पुढच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर तो प्रश्न टाकायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एअरबॉर्न डिजीज? म्हणजे काय? हवेमार्फत पसरणारा आजार कोणता आहे याच्यामध्ये? तर याच्यामध्ये खालील 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे कॉलेरा, दुसरा आहे हिपॅटायटिस ए, तिसरा आहे टायफॉइड आणि चौथा ऑप्शन आहे मिझल्स. म्हणजे त्याला काय बोलतात? गोवर, है ना. तर याचं उत्तर आहे हिपॅटायटिस ए, टायफॉइड आणि कोलेरा नाही, तर याचं उत्तर आहे मिझल्स. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न घ्या. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग ब्लड ग्रुप इज कन्सिडर अ युनिव्हर्सल डोनर? म्हणजे बघा, सर्वांना जो युनिव्हर्सल डोनर म्हणजे की हा त्याला काय बोलतात? डोनर म्हणजे दाता, तो सर्वांना डोनेट होऊ शकतो असा कोणता ब्लड ग्रुप आहे? तर हे सगळ्यांना माहित आहे. तर त्याचं उत्तर आहे ओ. ओ हा ब्लड ग्रुप असणाऱ्याला बोलतात की युनिव्हर्सल डोनर. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. विच विटामिन इज इसेन्शियल फॉर कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन? कॅल्शियम बोललो तर आपल्या लक्षात लगेच येते एक गोष्ट, विटामिन डी. खूप आपल्या शरीराच्या हाडे मजबूत होण्यासाठी, बोन पॉवर, टीथ या सर्वांसाठी विटामिन डी खूप महत्वाचा घटक आहे. तर याचं उत्तर आहे विटामिन डी, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, नाईट ब्लाइंडनेस इज कॉज्ड बाय द डिफिशियन्सी ऑफ? तर लहानपणापासून ऐकत आलोय रात आंधळेपणा, याच्यासाठी रात आंधळेपणा हा रोग, हा आजार कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे होतो? तर तो विटामिन आहे विटामिन ए. ओके, विटामिन ए. नाईट ब्लाइंडनेस इज कॉज्ड बाय द डिफिशियन्सी ऑफ विटामिन ए. आता पुढचा प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग डिजीजेस इज कॉज्ड बाय क्युलेक्स मॉस्किटोज? क्युलेक्स नावाची डास असते बघा,
मॉस्किटो ही चावल्यानंतर कोणता आजार होऊ शकतो? क्युलेक्स हा प्रश्न तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. जसं की आरोग्याच्या संदर्भात परीक्षा आहे आणि जर तुम्हाला जर विचारले आजारासंदर्भात तर मलेरिया, फिलारिया ह्या गोष्टी हे आजार तुम्हाला माहीत पाहिजे. प्लेग, कॉलेरा, मलेरिया. तर आज या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय? क्युलेक्स मॉस्किटोमुळे कोणता आजार होतो? याच्यात पर्याय क्रमांक 1 दिलाय मलेरिया, पर्याय क्रमांक 2 दिलाय कॉलेरा, पर्याय क्रमांक 3 प्लेग आणि पर्याय क्रमांक 4 फिलारिया. तर याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड ॲज गुड कोलेस्ट्रॉल? 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की मागच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं? थायरॉइड ग्लँड ही तुमची कोलेस्ट्रॉल कंट्रोल करते. म्हणजे थायरॉइड ग्लँड जस्ट तुमची हार्मोन सिक्रेट करते. कोणत्या प्रकारचे? T3 आणि T4 हे 2 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते. मग याने जास्त एक्सेसिव्ह ज्या प्रमाणात जर जास्त सिक्रेट केलं त्याने हार्मोन्स तर त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत आणि कमी प्रमाणे केल्यानंतर साईड इफेक्ट्स आहेत. मग ती थायरॉइड ग्लँड आपले सिक्रेशन व्यवस्थित बॉडी मेंटेन, ग्रोथ, ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी करते. तर त्याचा काही प्रमाणात इम्पॅक्ट तुमच्या गुड अँड बॅड कोलेस्ट्रॉलवर पण होतो. आता 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल, एक गुड आणि बॅड. तर या ठिकाणी गुड विचारलंय. हे बघा, एचडीएल म्हणजे काय? हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, हाय डेन्सिटी म्हणजे ज्याची डेन्सिटी जास्त आहे, तर याला बोलायचं गुड कोलेस्ट्रॉल. आणि दुसरे असतं LDL, याला बोलतात बॅड कोलेस्ट्रॉल. हे बघा, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. तर गुड कोलेस्ट्रॉल हा तुमच्यासाठी शरीरासाठी गरजेचा असतो. पण बॅड कोलेस्ट्रॉलने तुमच्या शरीरात ब्लॉकेज तयार होऊ शकतात. त्याची संख्या जर जास्त प्रमाणात झाली शरीरात तर तुमच्या शरीरात, तुमच्या आर्टरीमध्ये, ब्लड व्हेसलमध्ये किंवा तुमच्या ब्लॉकेज तयार होण्याची शक्यता आहे. मग ब्लॉकेज तयार झाल्यानंतर शरीराला तुमच्या हार्ट डिझीज किंवा स्ट्रोक येण्याची संभावना जास्त असते. म्हणून शरीरात कधी पण LDLचं प्रमाण हे कमी राहिलं पाहिजे, म्हणजे मेंटेन राहिलं पाहिजे, ते वाढलेलं नाही पाहिजे. तर याचं उत्तर काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड गुड कोलेस्ट्रॉल? तर याचं उत्तर आहे HDL, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच प्रिझर्वेटिव्ह यूज फॉर कलेक्शन ऑफ 24 hours युरिन सॅम्पल इज? कोणतं प्रिझर्वेटिव्ह तुमचं सॅम्पल घेतल्यानंतर ते कोणतं प्रिझर्वेटिव्ह वापरतात 24 hours साठी? ठीक आहे, हा प्रश्न विचारलाय. याचं उत्तर लॅब टेक्निशियन किंवा तुमच्या पोस्टच्या संदर्भात आहे. तुम्हाला काही लोकांना जर अनुभव असेल, DMLT वगैरे केला असेल तर त्या लोकांना माहीत पण असेल. तर याचं उत्तर आहे HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. HCl याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न आहे, हु इज नोन ॲज द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी? आपण कालच्या लेक्चरमध्ये मायक्रोबायोलॉजी पाहिलं होतं. तर मायक्रोबायोलॉजी काय? तर मायक्रोबायोलॉजीमध्ये बॅक्टेरिया, फंगाय याचा पूर्ण स्टडी केला जातो. व्हायरस, जसं आपण व्हायरोलॉजीवर 2-3 प्रश्न विचारले होते. तर ज्या ठिकाणी तुमचं सायन्सच्या रिलेटेड क्वेश्चन असतील तर त्या ठिकाणी ते सायन्सच्या रिलेटेड, जसं की सेल कोणी डिस्कवर केली किंवा तुम्ही एखादा आजार आहे जसं हॅन्सनचा रोग आता लिप्रोसी, तर याला काय कोणत्या नावाने ओळखलं जातं, असे जे बेसिक गोष्टी आहेत, बेसिक प्रश्न आहेत, याच्यावर पण तुम्ही दुर्लक्ष करू नका. तसं या ठिकाणी काय विचारलंय, हु इज द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी? मायक्रोबायोलॉजीचे फादर कोण आहेत? पॉल एहरिच, जोसेफ लिशर, लुईस पाश्चर, सर रोनाल्ड रॉस. आय थिंक या ठिकाणी थोडंसं ऑप्शनमध्ये काहीतरी त्यांचं चूक झाली ना. तर आपण काय करू, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बायोलॉजीचे फादर यापैकी कोणी नाही आहे. ठीक आहे.
चुकून आपण दुसरंच कोणाचं नाव द्यायचं हे चुकीचं आहे, है ना. तर याचे फादर आहेत ओके, अँटोनियो वॅन लिवेनहुक हे मायक्रोबायोलॉजीचे फादर आहेत. याचा स्क्रीनशॉट करून घ्या. याच्यामध्ये ऑप्शन आहेत ना 4, याच्यापैकी उत्तर नाहीये. ठीक आहे, करेक्ट करून घ्या तुम्ही, स्क्रीनशॉट करून घ्यायचा. ई राहिला इथे, ई. ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घ्यायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, हु इंट्रोड्यूस्ड द टेक्निक ऑफ स्टेरिलायझेशन. स्टेरिलायझेशनची टेक्निक कोणी आणलेली आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने स्टेरिलायझेशनची टेक्निक आणली. ओके, तर या ठिकाणी याचं उत्तर आहे जोसेफ लिस्टर. जोसेफ लिस्टर या शास्त्रज्ञाने इंट्रोड्यूस केलेला आहे ते कोणती टेक्निक, स्टेरिलायझेशनची. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, हु डिस्कवर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. याचं तुम्ही खूपदा वाचलेलं असेल की टीबी हा आजार कोणी डिस्कवर केलाय. तर याचं उत्तर आहे रॉबर्ट कोच. रॉबर्ट कोचने डिस्कवर्ड काय केलंय, ट्युबरक्युलोसिस, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. रॉबर्ट कोच, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू आरएनए इज नोन एज. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर जेनेटिक इन्फॉर्मेशन, तुमची जेनेटिक इन्फॉर्मेशन डीएनए टू आरएनए इज नोन एज. तर त्या प्रोसेसला काय बोलतात. तर पर्याय क्रमांक ट्रान्सडक्शन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सफॉर्मेशन. तर याचं उत्तर आहे ट्रान्सक्रिप्शन. याचं उत्तर आहे ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, ट्रान्सफर द जेनेटिक इन्फॉर्मेशन डीएनए टू आरएनए. ती प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, नायट्रोजन बेस, विच नायट्रोजन बेस इज नॉट फाउंड इन डीएनए. कोणता आहे, कोणता नायट्रोजन बेस तो डीएनए मध्ये आढळत नाही. तर असं विचारलंय. याचं पर्याय क्रमांक ए थायमिन, ॲडेनाइन, ग्वानिन अँड युरॅसिल. याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे युरॅसिल, नॉट फाउंड इन डीएनए. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश गिव्स द ब्लॅक कलर टू हेअर्स. आता याचं उत्तर मी, जर आपण लाईव्ह सेशन घेत असतो तर नक्कीच आय थिंक आपण लाईव्ह घेतोय. पण आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे याचं उत्तर काय असणार आहे. याचं उत्तर हे परीक्षेला 2-3 वेळेस आलेलं आहे परीक्षेला, जसे की स्पर्धा परीक्षेमध्ये. तर कोणता घटक आहे तर तुमच्या शरीराचा केसांचा काळा रंग त्याच्यामुळे प्राप्त होतो. याचं पर्याय क्रमांक 1 सेरोटॉनिन, पर्याय क्रमांक 2 मेलानिन, पर्याय क्रमांक 3 मेलॅटॉनिन, पर्याय क्रमांक 4 ऍसिटिल कोलिनिक. तर याचं उत्तर आहे मेलॅनिन. ठीक आहे, हे पर्याय क्रमांक 4 मी तर पहिल्यांदा ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे मला पण प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित होत नाही. तर मेलॅनिनमुळे तुमच्या केसांचा कलर काळा होतो, मेलॅनिन या घटकामुळे. ठीक आहे, मेलॅनिन मुळे गिव्स द ब्लॅक कलर टू हेअर्स. नेक्स्ट क्वेश्चन काय पाहू आपण, विटामिन डी डिफिशियन्सी इन चिल्ड्रेन.
चिल्ड्रनमध्ये विटॅमिनच्या डीच्या डिफिशियन्सीमुळे काय होतो, त्याच्या अभावामुळे काय होतो, तर तो आहे रिकेट्स. रिकेट्स हा आजार, रिकेट्स ह्या तुमच्या विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे होतं. जसं की आता पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं कलर ब्लाइंडनेस, इथे पर्याय क्रमांक 2 दिलाय. कलर ब्लाइंडनेस कशामुळे होतो, डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए. विटॅमिन एच्या अभावामुळे होतो कलर ब्लाइंडनेस. स्कर्व्ही हा विटॅमिन सी च्या अभावामुळे होतो. ठीक आहे. डॅश डॅश इज वॉटर सोल्युबल विटॅमिन. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की काय, की विटॅमिन तुमचे जे आहे ते 2 प्रकारचे आहेत. की तो पहिला प्रकार आहे वॉटर सोल्युबल विटॅमिन आणि दुसरा आहे फॅट सोल्युबल विटॅमिन. जसं की कालच्या परीक्षेला प्रश्न विचारला होता, तुमच्या शरीरात कोणते विटॅमिन लिव्हर स्टोअर करून ठेवतो. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉटर सोल्युबल विटॅमिन हे स्टोअर होत नाही शरीरामध्ये. मग तुमच्या शरीरामध्ये स्टोअर होणारे विटॅमिन कोणते, फॅट सोल्युबल. तर मग मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी हे दोन्ही वॉटर सोल्युबल विटॅमिन आहेत. आणि बाकीचे जे विटॅमिन आहेत, विटॅमिन ए, डी, के, हे सगळे विटॅमिन काय आहेत, फॅट सोल्युबल आहेत. मग आता इथे काय विचारलंय, वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणते आहेत, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहेत. याच्यामध्ये पर्याय क्रमांक विटॅमिन ए कोणता आहे, तर हा फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. म्हणजे हा मेदात विरघळतो है ना. दुसरा आहे विटॅमिन बी, हा वॉटर सोल्युबल आहे. विटॅमिन डी काय आहे, फॅट सोल्युबल. आणि विटॅमिन ई हा फॅट सोल्युबल. आता याच्यामध्ये काय फरक आहे माहितीये का, जर परीक्षेला तुमचा अजून एक गोष्ट क्लिअर पडून जाते, शरीरामध्ये स्टोअर होणारे विटॅमिन कोणते आहेत, विटॅमिन ए. इथं जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन स्टोर्ड इन बॉडी किंवा स्टोर्ड इन युअर लिव्हर कॅन स्टोर युअर विच विटॅमिन्स लिव्हर कॅन स्टोर है ना. असं जर प्रश्न विचारला तर विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई. आणि वॉटर सोल्युबल आहे, बी कॉम्प्लेक्स वॉटर सोल्युबल असल्यामुळे तो शरीरामध्ये स्टोअर होत नाही. तर याचं उत्तर काय आहे, विटॅमिन बी, पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी तुम्ही रिव्हिजन बॅचची माहिती घेऊ शकता. आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. प्रत्येक टॉपिकवर व्यवस्थित विश्लेषण आणि तुमचा जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत तुमची जास्तीत जास्त मार्क्स वाढण्यासाठी, तुमचा वेळेचा कमी वेळात जास्तीत जास्त तुमचा सिलेबस कव्हर करून देण्यासाठी ही रिव्हिजन बॅच सुरू केली आहे. तर या ठिकाणी संपर्क दिलेला आहे, तुम्ही करू शकता या कॉन्टॅक्ट नंबरवर. विच ऑफ द फॉलोइंग डिजीजेस आर ट्रान्समिटेड थ्रू ब्लड. म्हणजे तुमच्या रक्तामधून कोणते कोणते आजार हे तुमच्या रक्तामधून होतात, इन्फेक्ट होतात, त्या रक्तामधून ट्रान्समिट होतात. तर बघा, हिपॅटायटिस बी हा सुद्धा रक्तामधून ट्रान्समिट होतो. ठीक आहे. हिपॅटायटिस सी हा सुद्धा रक्तातून होतो. आणि HIV हा सुद्धा रक्तातून ट्रान्समिट होतो. म्हणून याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणते आजार हे रक्तामधून होतात, तर पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव. हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आणि HIV. ओके. पुढचा प्रश्न घ्या. इफ द pH ऑफ द सोल्युशन न्यूट्रल देन pH विल बी. मी तुम्हाला आता मागच्या क्वेश्चन मध्ये पण सांगितलं होतं. तर तुमचा जर pH न्यूट्रल असेल तर त्याची व्हॅल्यू काय असेल, तर त्याची व्हॅल्यू असते 7. मी तुम्हाला काय सांगितलं, ज्यावेळेस 7 व्हॅल्यू असेल हा तुमचा pH न्यूट्रल असतो. 7 + 8, 9,
10 14 पर्यंत तुमची हायेस्ट बेस व्हॅल्यू असते. जसं की 7 पासून 6 5 4, जसं तुम्ही 6 5 4 असं खाली खाली येताल तुमची ऍसिड व्हॅल्यू वाढत राहते. म्हणजे ज्याचा पीएच 4 आहे तो 5 पीएच पेक्षा जास्त ऍसिडिक आहे. ठीक आहे, म्हणजे काय, ज्याचा पीएच 1 आहे तो 6 पेक्षा जास्त ऍसिडिक आहे. म्हणजे ज्याची व्हॅल्यू 6 आहे त्याच्यापेक्षा जास्त ऍसिडिक आहे. ठीक आहे, आणि ज्याची व्हॅल्यू 7 पासून पुढे असेल 8 9, म्हणजे 8 हा कमी बेस असेल, 9 असेल हा याची व्हॅल्यू बेस व्हॅल्यू जास्त असते. ठीक आहे, म्हणजे जसे हा परीक्षेला असा प्रश्न एकदा विचारला होता एमपीएससीला एसटीआय मुख्यला की तुमचा पीएच 7 पासून किंवा न्यूट्रल व्हॅल्यू पासून कमी खाली खाली येत असताना त्याची ऍसिडिक व्हॅल्यू वाढते का कमी होते, असा काहीतरी एक प्रश्न विचारला होता परीक्षेला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे द ॲव्हरेज साईज ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया इज मेजर्ड इन. तुमच्या पॅथोजेनिक बॅक्टेरियाची जी साईज आहे ती कशात मोजली जाते, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. आता याचं उत्तर एकदम बेसिक आहे. असा प्रश्न विचारलाय, याचं उत्तर लिहिणं अवघड नाहीये. याचं उत्तर आहे मायक्रोमीटर. याचं उत्तर मायक्रोमीटर. तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरिया जी व्हॅल्यू जी असते त्यांची साईज असते ती मायक्रोमीटर मध्ये मोजली जाते. ओके, आता बघा पुढचा प्रश्न आहे इन्फेक्शियस वेस्ट. इथे काय दिलंय, इन्फेक्शियस वेस्ट, जे वेस्ट आहे इन्फेक्शियस इज डिस्कार्डेड इन विच बॅग. ते डिस्कार्डेड इन विच बॅग, कोणत्या बॅग मधून डिस्कार्ड केली जाते, तर रेड ब्ल्यू ग्रीन ब्लॅक. याचं उत्तर आहे, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने जाणून हा प्रश्न काढलाय की असा प्रश्न टाकण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 आहे. ती त्या बॅग कोणती म्हणतात, रेड बॅग म्हणतात. ठीक आहे, तुमचे जे वेस्ट असतं ना तर ते हे रेड बॅग थ्रू हे केलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे डेंग्यू इज ट्रान्समिटेड बाय. आता डेंग्यू हा आजार कशामुळे ट्रान्समिट होतो किंवा त्याचा संसर्ग जास्त कशामुळे होतो, तर आपल्याला माहिती आहे डेंग्यू हा मॉस्किटोपासून, डासापासून होतो. डेंग्यूचा साथ सुरू असताना एक खबरदारी पण घेतली जाते की डेंग्यूचा डास जड असतो, तो जमिनी पायाला चावण्याची जास्त शक्यता असते किंवा तो सकाळी चावण्याची दाट शक्यता असते, आणि तो जड असल्यामुळे जास्त वरती येत नाही, तो जमिनीच्या आपल्या गुडघ्यापर्यंतच उडू शकतो, असं त्याचे जेवढे सायंटिस्टनी रिसर्च करून सांगितलेले आहेत त्यानुसार. तर ह्याचं उत्तर काय येईल, बाईट ऑफ मॉस्किटोज. बाईट ऑफ मॉस्किटोज म्हणजे डास चावल्यामुळे हा ट्रान्समिट होतो. ठीक आहे, डेंग्यूचा डास. पुढचा प्रश्न आहे विडाल टेस्ट इज डन फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिजीज. विडाल टेस्ट ही कोणत्या आजाराचं डिटेक्शन करण्यासाठी, कोणता आजार ओळखण्यासाठी केली जाते. ही विडाल टेस्ट इज डन फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिजीज. तर कोणता आजार आहे, कोणत्या आजारासाठी आजार डायग्नोसिस करण्यासाठी ही टेस्ट केली जाते. याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे, टायफॉइड. ओके, खूप जणांनी टायफॉइड, सध्या वातावरण सध्या खराब आहे, तुम्ही विडाल टेस्ट करण्याची वेळ पण आली असेल, येऊ पण नाही. आता येणाऱ्या काळात शरीराची काळजी घ्या. बाहेर जाताना पावसात भिजू नका, रेनकोट घाला, है ना. आता तुमची परीक्षा राहिलेली 1 महिन्यावर राहिली, आरोग्य सेवक बनायचंय, आरोग्याची सेवा करायची आपल्याला, मग त्यासाठी आपण पण स्वतःची प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आरोग्य सेवक बनण्यासाठी. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन डायरेक्टली रेग्युलेट ब्लड ग्लुकोज लेवल. ब्लड ग्लुकोज लेवल ही कोणतं हार्मोन्स रेग्युलेट करतो. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की इन्शुलिनचं प्रमाण कमी झाल्याने तुमच्या शरीरात डायबिटीज होतो, है ना. तर तुमच्या इम्बॅलन्स झालं इन्शुलिन्स, तर इन्शुलिन्स हे हार्मोन आहे ते तुमच्या शरीरातली ब्लड ग्लुकोज लेवल रेग्युलेट करतो, म्हणून याचं पर्याय क्रमांक
4 हे उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड बॅड कोलेस्ट्रॉल. आता आपण मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं गुड आणि बॅड काय. लो डेन्सिटी लिपोप्रोटीन प्रोटीन आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. हाय डेन्सिटी काय, हा गुड आहे, आणि एलडीएल काय, हा बॅड कोलेस्ट्रॉल आहे. म्हणून याचं पर्याय क्रमांक एलडीएल इज द बॅड कोलेस्ट्रॉल. पुढचा प्रश्न काय, विच वन ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज प्रोड्यूस्ड बाय पिट्युटरी ग्लँड. कालच्या लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर एंडोक्राइन ग्लँड. ती काय करते, हायपोथॅलॅमस तिला कंट्रोल कर, स्टिम्युलेट करते. हायपोथॅलॅमस सांगतो ऑर्डर सांगायची, पिट्युटरी ग्लँड टीएसएच हे हार्मोन सिक्रेट करते. ठीक आहे. इन्शुलिन कोण करते सिक्रेट, पॅन्क्रियाज है ना, हे इन्शुलिन सिक्रेट करते. आणि T4 कोण करते, कालच्या लेक्चर T3 आणि T4 हे थायरॉइड ग्लँड सिक्रेट करते. ठीक आहे. तर याचं उत्तर काय, TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन स्टिम्युलेट कोणाला करतो, थायरॉइड ग्लँडला. थायरॉइड ग्लँडला सांगतो तुझे T3 T4 हे शरीरासाठी गरजेचे आहेत, ते सिक्रेट कर. मग तुझ्या शरीराची, आपल्या शरीराची ग्रोथ, ब्रेन डेव्हलपमेंट या सर्व गोष्टी या TSH मुळे रेग्युलेट होतात, स्टिम्युलेट होतात. ती थायरॉइड ग्लँडला ऑर्डर सांगते. ओके. एवढं डीपमध्ये काय करायची गरज नाही. प्रश्न काय होता, विच वन ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज प्रोड्यूस्ड बाय पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड कोणते हार्मोन प्रोड्यूस करते, TSH. त्याला म्हणतात थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. पुढचा प्रश्न आहे, स्टडी ऑफ बॅक्टेरिया. स्टडी ऑफ बॅक्टेरिया म्हणजे काय, बॅक्टेरियाचा स्टडी कोणत्या ह्याच्यात केला जातो, बॅक्टेरियालॉजी. याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर पण दिलेले आहेत. तर आता आजचा सेशन एवढे क्वेश्चन होते. उद्या पुन्हा एकदा तुमच्यासमोर काही क्वेश्चन घेऊन येऊ. आपण तुमचा सिलेबस कव्हर करण्यासाठी आणि रिव्हिजन बॅच पण स्टार्ट केलेली आहे. रिव्हिजन बॅच फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट्स नंबर, वेबसाईट, ॲप डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला येणाऱ्या काळात आमच्या या प्लॅटफॉर्मचा नक्कीच फायदा होईल आणि जास्तीत जास्त आम्ही आमचा बेस्ट एफर्ट तुमच्यासाठी देऊ. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज, क्वेश्चन सिरीज घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी आज थांबूया, उद्या पुन्हा भेटूया याच टाईमला. धन्यवाद.